ओके, तर आता आपण चिमनी क्लीन करूया. ये तो हम रोज का धोते ही आहे. ओके, डायरेक्ट निघतात. ओके, त्याच्यामध्ये आपण आता स्क्रू काढून घेत आहेत ते पहिले फर्स्ट. तो आता परत पुन्हा चालू करतोय. ठीक आहे, तो त्याचा व्हिडिओ तर मी टाकलाय, तो बघायला नाही भेटणार तुम्हाला. काढलं. ओके, हे इथे टाकतोय आपण. त्याच्यामध्ये ते केमिकल टाकणार आहे आणि पावडर आहे. केमिकल टाकून साफ करतोय तो. तर बघा तुम्ही आता खाली हे क्लीन केलं आता त्यांनी. अच्छा व तुमने पकडा. आता ही आहे थोडं मेंटेन भरपूर करते मम्मी ॲक्च्युली. क्लिनिंग पूर्ण क्लीन करून देतो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता थोडी थोडी घाण निघते. काय झालं माझ्या घरात हे दिसते तुम्हाला, हे बघा साईडने बघा थोडासा केमिकल लागल्याने आपल्या हे मॅग्नेट निघतात खालचे जे मॅग्नेट आहेत ना छोटेवाले, ते निघून जातात. ओके, थोड़ा इधर इधर ये साइड में देखो गंदा है. हाँ, अर्ध्या तासाने केवढी घाण निघाली बघा. साइडला पण घाण आहे ना. बटन इसको ऐसे चालू करना पड़ेगा. ओके, पहले तार डालना पड़ेगा इधर. हाँ, खड्डे में डाला चालू कर. देखो. ओके, ऑन करायचं. आता बघा आता याची घ्यायची बघा स्पीड. हमें वाढली का काय वाटते तेवढीच आहे. ए हॅलो माय यूट्यूब फॅमिली, गुड इव्हनिंग. ओके, बाय द वे तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितलात तर तो जो मुलगा होता त्याला 1.5 इयरचा एक्सपिरियन्स होता. त्याला मी स्वतःहून सांगतोय क्लिनिंग इथे करायच्या तिथे करायच्या. प्लस त्यांनी चिमणी केली क्लिनिंग, पण गॅस बऱ्यापैकी चांगली क्लिनिंग नव्हती केली. त्यांनी 3 बर्नर ओपन केले, 4था बर्नर ओपन त्याच्याने होतच नव्हता. एनिवे त्याला मी सांगतोय पूर्ण ओपन करून क्लीन कर राजा, पण त्याच्यानं काय होत नव्हता. गॅसची स्पीड पण वाढत नव्हती सुद्धा. मी त्याच्याजवळ जास्त काय बोललो आणि त्याला चहा पाणी दिलं, पण पूर्ण पैसे दिले नाही. गाईज, तुमचे मेहनतीचे पैसे असतात. जर तुमच्यासोबत पण असं होईल म्हणून मी तुम्हाला सांगतो, जरी कोणी आला तर त्याला त्याचा एक्सपिरियन्स विचारा. सेकंड थिंग, ती वस्तू क्लीन करायच्या अगोदर त्याला बोला गॅसची स्पीड केवढी आहे चेक कर. ओके, आणि मग त्याला सांगा सुरुवात कर कामाची. जर त्याला एक्सपिरियन्स असेल तर त्याला बोला चांगला एक्सपिरियन्सवाला पोरगा पाठव. कस्टमर केअरजवळ तुम्ही जेव्हा बोलाल तो उद्या तो मॉर्निंगला येणार आहे, तर आपण त्याचा एक्सपिरियन्स बघू कसा असेल. आणि सी यू. ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं त्यांनी क्लिनिंग करण्यासाठी. कालच्यापेक्षा आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीने म्हणजे ह्याची स्टेप वेगळी आहे. कालचीच पावडर होती पण दुसरी पावडर टाकली होती त्याच्यामध्ये, तर बुडबुडे येत आहे. काल हे ओपन नव्हतं झालं, आज त्याने ड्रिल मशीन मारून ओपन केलं, पण मला यायला उशीर झाला. आता वापस खोलून वापस करत आहेत. ॲक्च्युली तो गॅस सेपरेट करतो आहे. ठीक आहे, खोलून काढतो ते बघा. त्याने पूर्ण ओपन केली. नाही गुडनेस, कालच्या ह्याच्यामध्ये त्याला थोडं पण नॉलेज नव्हतं. चलेगा ना वापर, क्या इधर रख रहे हो? हाँ ओके चलो. आता तो पूर्ण ओपन केले त्यांनी गॅस. म्हणजे ह्याला चांगला एक्सपिरियन्स आहे ह्या भाऊला आपल्या. ते कालचा होता त्याला एवढा एक्सपिरियन्स नव्हता, फक्त 1.5 इयरचा त्याचा एक्सपिरियन्स होता. ओके, तर ही वायर आपण काढून घेतोय कारण की आपल्याला नाही पाहिजे. कारण आपली चिमणी म्हणजे आपली गॅस खालती नाही, ह्याच्या प्लॅटफॉर्मला खालती नाही, म्हणून ती काढून घेतोय. बघा हीच वायर काढले कारण आपली होती. हा स्विच जर लावला असता ना तर ॲटोमॅटिक होती, लायटरची गरज नाही. पण आपल्याला सध्या नाही पाहिजे, काढले. जेव्हा पाहिजे तेव्हा जॉईंट करू आपण. तर आता ॲलिकाची ही चिमणी आपल्याकडे बरोबर. मी त्यांना विचारलं की आतला हा एक्झॉस्ट आहे ना, बघा दिसते, तो काढून क्लीन होईल की नाही. पण त्यांनी सांगितलं आपल्या ते 2-2.5 वर्षानंतरला क्लीन करा. आपल्या ह्याला झाले 1.5 वर्ष. तर हा सर्व साईडनी क्लीन घेतो आहे. 2 वर्षाच्या नंतरला किंवा 2.5 वर्षानंतरला तो राहिलेला खालचा पार्ट आपण ओपन करूया. पण आता नाही बोलला कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट ऑइल जात नाही आहे. कुकिंग करताना ऑइल जातो आपला ह्याच्यामध्ये, हा जास्त करून घाण होतो. तर ह्याला मेंटेन ठेवायला सांगितलं आहे. हा क्लीन करायचा सर्विस करताना. हा 2.5 वर्षानंतरला, 2.5 साल के बाद ना, 2.5-3 साल के बाद. ठीक आहे, आता बघूया. तो आता घासून घेते व्यवस्थित. म्हणजे कालच्यापेक्षा पण आहे ना आजच्या ह्याच्यामध्ये क्लिनिंगमध्ये भरपूर डिफरन्स आहे. त्याला नॉलेज आहे आणि ह्याने पूर्ण व्यवस्थित घासून घेतलं आहे. आज आपण साईडनी पण घासून घेतो आहे स्क्रेप करून. काल ॲक्च्युली घेतलं नव्हतं म्हणजे आज त्याने व्यवस्थित आणि छान पद्धतीत करतो. आज तो चांगल्या प्रकारे मस्त घासून वगैरे घेतो. कालच्या माणसाने व्यवस्थित घासलंच नव्हतं. म्हणजे किती कामामध्ये पण फरक असतो बघा. ऑलमोस्ट हे क्लीन झाले. आता हे ड्राय होतील
आणि मग आपण नंतरला भेटूया. म्हणजे हे आपल्याला ह्याची स्पीड वाढवायची. काल होत नव्हतं तर आज बघूया काय होतं काय नाही, त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे. जर ओके झालं समजा तर कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला पण करायचं असेल. आपण कस्टमर केअरकडनंच बोलवलेलं आहे, मग आपण डिस्कस करू किंवा मेसेज करेन मी तुम्हाला. हे बघा ह्याची स्पीड वाढवायची आहे सर्वांची. बघूया आता ॲक्च्युली तो कपड्याने व्यवस्थित ड्राय करून घेतो आहे. म्हणजे राहिलेला पार्ट आहे तो, म्हणजे काल त्यांनी ओपन नव्हता केला पण आज ह्यांनी चांगली ओपन करून मस्तपैकी क्लीन करून घेते, डीप क्लिनिंग. आणि जो सेन्सर दिसतोय ना आपला हा, तो काल चालत नव्हता कारण की त्यांनी सांगितलं जर कधी केमिकलवरती टाकलं आणि क्लिनिंग करणं तर ही फड दिसते, ह्याच्यामध्ये जर पाणी गेलं तर ते थोडंफार चॉकअप होतो. पण आज ओपन झालं आणि चालू होतं आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. तो बोलतो ड्राय होईपर्यंत वेट करावं लागतो. एकदा ड्राय झाला पाणी का चालू होणार. आता चालू आहे. पण आता कॅरी ऑन करूया पुढचा व्हिडिओ स्किप करू का पूर्ण बघा, तुम्हाला पण एक नॉलेज येईल आणि तुम्हाला पण एक माहीत पडेल. आता पलटी करून खालना स्क्रू ओपन करून वरचा भाग पण क्लीन करून घेणार आहे. सॉरी त्यांनी टाईट करून घेतलं व्यवस्थित. ओके, जे घास असतात ना तो लूज होते ना त्या चारी, तर त्यांनी टाईट करून घेतले म्हणजे हे शेक नाही व्हायला पाहिजे म्हणून. आता तो काच फिटिंग करतोय, बघूया कशा पद्धतीत करतोय. मी पण फर्स्ट टाइम बघतोय. अच्छा, त्यांनी एक आपल्याला अनुभव सांगितलेला आहे. ओके, ही काच कशी फिटिंग होणार मी तुम्हाला सांगितलं. तर काच बोललं ते हा नट आहेत ना ते चारी नट करून फिट होणार आहे. अँड बाय द वे काच क्लीन करताना त्यांनी आता केमिकल टाकून क्लीन केलं आहे. जर घरी तुम्ही रेग्युलर वापरत असाल तर काच तो बोलतो जेव्हा पण काम झालं तर पटकन तुम्ही चांगल्या कपड्याने ओला घेऊन किंवा सोपचं पाणी घेऊन ती क्लीन करावी. नाहीतर तुमच्याकडे जर क्लोरिंग असेल, जसं तुम्ही बघितलं आपण क्लोरिंग वापरतो, तो क्लोरिंगनी साफ करावी. नाहीतर काय होणार माहिती आहे का, बारीक बारीक असे स्पॉट डस्ट असणार आणि मग काच बेकार दिसेल, लुकिंगला छान नाही दिसणार. आता तो ग्रीप लावून घेतोय का म्हणजे चिपकवण्यासाठी. तर आता बघा ही अशा प्रकारे स्क्रू टाईट केली झाली, काच पूर्णपणे चिपकून जाईल तुमची. म्हणजे ह्याच्यावरती काचेचा सपोर्ट आहे, हे सपोर्टिंगसाठी आहे. तर अशा प्रकारे ते सेटिंग करतोय. ओके, तर त्यांनी सांगितलं ॲक्च्युली 7 या 8 मंथनी ही आपल्याला क्लीन करावं लागेल. त्याचा चार्ज वेगळा असणार आणि ह्याचा डीप क्लिनिंग पूर्ण खोलून ही चिमणी ह्याचा चार्ज वेगळा असेल. तर डिपेंड लेटर बघू. पण तुम्हाला सांगतो जसं की तुम्ही जर ओपन नाही केला तर नट किती टाईट झालेलं बघा. त्यामुळे हा ड्रिलनी दिसते त्याने कापून काढला आणि तो नट फसला. आता तिथं दुसरा नट लागणार नाही. तर आता तुम्ही बघू शकता की त्याने गॅसची बटणं लावलेत आणि कालच्यासारखं तो वायसर ओपन करतो. कुठचा वायसर हा असतो ना, इथून गॅस सप्लाय होते, तो ओपन करणार आहे. म्हणजे ह्याची स्पीड चेक करून तो काय त्याची टेक्निक असेल ते बघेल. तो व्हिडिओ पूर्ण बघा, मग माहीत पडेल तुम्हाला पण. ठीक आहे. ओके, जसं की तो चेक करतोय, जसं की ह्या बर्नरचा जो पुढचा खड्डा असतो तो स्मॉल आहे. ओके, जर जास्त पण मोठा खड्ड्यावाला जर तुम्ही टाकला तर तुमचं बर्नरमधून जे गॅस बाहेर पडते, ओके, त्यातून तुमचे भांडे ब्लॅक होण्याची शक्यता असेल. मग त्याच्यासाठी तो चेक करतो. जास्त पण मोठे नाही पाहिजेत, एक त्याचा रेंज असतो त्या हिशोबाने तो टाकणार आहे. त्याच्या खड्ड्याचा रेंज असतो. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे म्हणजे भरपूर सारे आहे त्याच्याकडे खड्डे, मोठे छोटे. ओके, तर एक रेंज असतो गॅसचा, त्या हिशोबाने तो करणार आहे. आता त्याने ते चेंजेस करून त्याची ही स्पीड है गैसची. कैसे स्पीड करोगे तो आपको बर्तन काला हो जाएगा. हाँ, मग तो बोलतो जास्त स्पीड केल्याने बर्तन काले होणार. काला हो जाएगा तो दिक्कत आएगा ना, आपको सब वाइट बर्तन है. तर आता त्यांनी चारही पण गॅस ऑन केले. ओके, ह्या फ्रेम आहेत आता. कालच्यापेक्षा बेस्ट अँड गुड क्वालिटी झाली आता, मस्त झालं. मस्त आहे ना आता. हां, तर बिचाऱ्याने चांगलंच काम केलं. मला पण दे एक ग्लास. तर आता त्याच्यासाठी आपण प्रिपेअर करतो थंडा. मला पण एक दे ग्लास. हा त्याच्यासाठी, ठीक आहे, आणि हा आपल्यासाठी. चला मग गाईज, चीयर्स. थँक्यू सो मच. सी यू लेटर.